श्रीराम समर्थ सद्गुरुं ज्ञानदं वन्दे रामभक्तिप्रियं सदा रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्म सनातनम्। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न। समास दुसरा, अध्याय 7वा। नमो श्री सद्गुरु हृदयस्था सच्चित गुण सुखघना सर्वगता अससी परी जड जीवा करिता सगुण रूप धरितोसी श्रीराम। ते सगुण रूप पाहून विसरली भूक आणि तहान तव सगुण रूपा सुखावून डोळ्याची भूक वाढतसे श्रीराम। टक लावणी तव रूपा हृदयी साठविले तुझ अरूपा आता संसार होईल सोपा मग आनंदा पार नाही श्रीराम। हेच विनोनी वेळोवेळा वाचेसी तव नामाचा चाळा तुझी सगुण साजिरी मूर्ती डोळा या विण दयाळा चाड नसे श्रीराम। तव भजनी मन हे रंगो विषय वासना समूळ भंगो अखंड चरणी लक्ष लागो कृपावंता मज हेची देई श्रीराम। शक्य 1832 मार्गशीर्ष त्रयोदशीस प्रल्हाद बुवांचे लग्न मेहकरास महाराज ही तेथे जाणार श्रीराम। त्रयोदशीस दुपारी भोजनोत्तरी निघण्याचे ठरले मेहकरी श्री ब्रह्म चैतन्यांचे पत्र दुपारी जरुरीचे मिळाले महाराजा श्रीराम। पत्र पाहुनी नमस्कारिले मजकूर वाचूनी साशंक झाले पत्र सागर नव्हते लिहिलेले त्यात पत्रदर्शनी निघून या श्रीराम। पूर्वी महाराजास माहीत होते की ब्रह्मचैतन्य महाराज मते श्री आनंद सागरांच्या कन्येते आपणास देणार आहेत श्रीराम। परी हेतू महाराजांचा आजन्म लग्न न करण्याचा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा निश्चय दिसतो करण्याचा श्रीराम। आता करू टाळाटाळ ऐसे केले निश्चयाचे बळ तो मेहकरी निघण्याची वेळ आली असे निघाले ते श्रीराम। बंडूमाई समागमे गेले मोहदरी पर्यंत जाणे झाले एकाएकी आभाळाले विजाही कडकडू लागल्या श्रीराम। मोहदरीतून एक महार सखाराम महाराज लोणीचा राहणार तो घेतला बरोबर पाऊस जोराचा सुरू झाला श्रीराम। थोडे अंतर गेल्यावर वीज कडकडून पडली झाडावर तेने झळ लागुनी महार गत प्राण होऊन पडला से श्रीराम। महाराज उतरवणी पाहती तो महाराजी प्राणांत स्थिती घेतले तयासी मांडीवरती पाणी पाजले स्वहस्ते श्रीराम। पाणी पाजताच महारासी शुद्ध आली थोड्या अवधीसी सावध होता महाराज पायासी घट्ट धरिले तये वेळी श्रीराम। महाराज तुम्हीच मज वाचविले यमदरबारी तुम्ही आले मजला तेथुनी सोडविले हे मज प्रत्यक्ष जाणवते श्रीराम। प्राण वाचले ऐशा रीती महाराज घरी पोहोचविती पाहुनी ऐशा घटने प्रती श्रींचा विचार पालटला श्रीराम। बंडूमाईस महाराज म्हणाले ऐसे अडथळ्याचे प्रसंग आले महाराज इच्छा याचे गोंदावले मेहकरासी जाऊ नये श्रीराम। तरी तुम्ही ऐसे करा आता जावे मेहकरा बाबाजी सहे विदित करा श्री आज्ञे गेलो गोंदावली श्रीराम। यालनापुराहुनी आनंद सागराई रामभाऊ महाराज ही पाही मुलीसह निघती सर्वही ब्रह्मचैतन्याज्ञे गोंदावली श्रीराम। श्री ब्रह्मचैतन्याज्ञापिती करुणी ठेवा लग्नाची आयती कोणाही वराची करू निश्चिती जे होईल ते पाहावे श्रीराम। दर्शनास कोणी येती तया श्री ब्रह्मचैतन्य वदती उदयिक अस्तमानी लग्नाप्रती यावे आनंद सागर मुलीच्या श्रीराम। श्री गुरु लग्नास बोलावीत सुटले तरी नवरदेव कोण कोठे ना कळे मनी आश्चर्य करीती सगळे श्री ब्रह्मचैतन्य लीला पाहुनी श्रीराम। श्रीरामानंद अग्निरथी बैसले येवोनी गोंदावली पोहोचले ब्रह्मचैतन्य राम मंदिरी बसलेले तेथे गेले दर्शना श्रीराम। केला साष्टांग नमस्कार नम्रपणे उभे असती दूर श्री ब्रह्मचैतन्ये पाहिले वर तो रामानंद देखिले श्रीराम। ब्रह्मचैतन्य म्हणती पांडुरंग बुवा आम्ही तुम्हा नमस्कार करावा याचे कारण असे बुवा तुम्ही आहा ब्रह्मचारी श्रीराम। आम्ही तर लग्न केले
एक नव्हे तर दोन झाले. ते नरकाचे साधन केले, वेळीचा आठवले नाही हे श्रीराम. दुसरेही आणा ध्यानी, जनक आणि वसिष्ठ मुनी. रामराया दिले लग्नही करुणी, नरकीच पडले नाही का श्रीराम. ऐशा उपरोधिक शब्दांनी बहुत झाली तेव्हा बोलणी. पहा बुवा विचार करुणी, काय गुढा माकळेना श्रीराम. तुमचा विचार पालटला जरी, मज सांगा मात्र लवकरी. आजच करीतो लग्नाची तयारी, नवरी आहेच मज जवळ श्रीराम. रामानंद मनी म्हणती, आपला दृढ निश्चय जो चित्ती, तो कळवावा चरणाप्रती. कर्तव्य असे हे आपुले श्रीराम. लौकिकाची मज नसे भीती, आजन्म ब्रह्मचर्य हेची चित्ती. बरे ही त्यांचीच आज्ञा होती, म्हणून निश्चय मी केला श्रीराम. आपुला अंतर्भाव असे मनी, तोची वदावा सद्गुरु चरणी. मुळीच न ठेवावा लपवोनी, लपविल्या धोगती आहेची श्रीराम. पुनरपि येऊनी नमन केले, म्हणती आपले आज्ञे मी व्रत केले. त्यापरी ब्रह्मचर्य आजवरी निभले, म्हणून वाटते लग्न करू नये श्रीराम. मग रामानंदा एकांती नेले, म्हणती हे तुम्हा काय आठवले. मागे ते हिता करिताच आज्ञापिले, आताही हिता करताच आज्ञापितो श्रीराम. अहो जो प्रपंचात घालील, तोची तेथुनी काढील. तुमचा विश्वास जरी असेल, तरी हे सत्य मानावे श्रीराम. ब्रह्मचैतन्य म्हणती सांगा चला. रामानंदांनी होकार दिला, म्हणती सर्वस्वी मज सांभाळा, हेच मागणे चरणासी श्रीराम. ब्रह्मचैतन्य बाहेर आले, साहेब मंडळीसी पाचारिले. म्हणती तुमचे पांडुरंग बुवा चळले, म्हणती लग्न करीतो याच वेळे श्रीराम. बरे तुम्ही लग्न करिता, आणि मी मुली देता. परी किती रुपये जवळ आता. पांडुरंग बुवा म्हणती 2 रुपये श्रीराम. 2 रुपयावर मुलगी देणार कोण ऐसा मूर्ख असणार. का मुलगी पडली वाटेवर, म्हणून तो देईल श्रीराम. ऐसा विनोद बहु केला, नंतर म्हणती आणा हळदीला. मीच लावितो पांडुरंग बुवाला, म्हणजे ठीक होईल श्रीराम. नंतर सुवासिनींकडून हळदी लावून मंगल स्नान घालते झाले ब्राह्मण भोजन. पक्वान्नाचे ते समयी श्रीराम. बाबाजीस कळविले तार करुणी, माझे लग्न श्री महाराजांनी उद्याच ठरविले, म्हणून त्वरित यावे आपण श्रीराम. रामानंद लग्न समयी उभे असते, पाठीस उभे श्री ब्रह्मचैतन्य मूर्ती. जेथे सद्गुरु पाठी राखे असती, तेथे काय येऊणे पडेल श्रीराम. बाबाजीस मिळाली तार, लग्ना टोपले होते तोवर. गुंदावलीस निघाले सत्वर, प्रल्हादाचे लग्न गेले खेरड्यास श्रीराम. बाबाजी गुंदावल्यास पोहोचले, श्री ब्रह्मचैतन्य दर्शन घेतले. तेव्हा साडे होते चालले रामानंदांच्या लग्नाचे श्रीराम. बाबाजीस पाहता क्षणाला रामानंदा गहीवर दाटला. कडकडूनी भेटले एकमेकाला, आनंदाश्रू आले नयनासी श्रीराम. श्रीरामानंद लग्न प्रसंग. ब्रह्मचैतन्य इच्छे घडला सांग, आता पुढील समासीचा प्रसंग. श्री सद्गुरु सत्ते वदविती श्रीराम. इति श्री सद्गुरु रामानंद सच्चरित्रे अनामिक प्राणदान श्री सद्गुरु रामानंद लग्न प्रसंग वर्णनन्नाम सप्तमोऽध्यायान्तर्गतः द्वितीय समासः समाप्तः. श्री सद्गुरु चरणारविंदार्पणमस्तु. श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न. समास 3 अध्याय 7. शरण शरण सद्गुरुनाथा, दीना अंगीकारावे समर्था. दर्शन देऊनी आता संत्रस्त मना निववावे श्रीराम समर्थ. जरी चरिवनी धेनू 8वी वत्स नित्य, जननी करीत कामे बालका पाशी चित्त. तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम. श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ श्रीराम.